नमस्कार मंडळी. श्री करवीर निवासिनी अंबाबाई हक्कदार श्रीपूजक मंडळ आणि समिधा प्रतिष्ठान या आमच्या दोन संस्थांच्या माध्यमातून गेली 13 वर्ष अव्याहतपणे आपण गरजू विद्यार्थ्यांना भरलेलं दप्तर देण्याचा उपक्रम करतो आहोत. 13 वर्षामध्ये आपण या उपक्रमामध्ये सगळ्यांनी भरपूर सहभाग नोंदवलेला आहे. त्याबद्दल प्रथमतः मी आपला कृतज्ञता व्यक्त करतो. आता नवीन शैक्षणिक वर्ष आणि नवा संकल्प आहे. गेल्या वर्षी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे आपण 745 विद्यार्थ्यांच्या पर्यंत हे भरलेलं दप्तर पोहोचू शकलो आणि कोल्हापूर फक्त शहरच नव्हे तर परिसरातही अनेक शाळांना त्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. सर्व शाळांच्याकडनं आता त्यामुळे पुन्हा एकदा मागणी आलेलीच आहे. त्याचबरोबर आपला हा उपक्रम आता जवळजवळ जिल्ह्यात सगळीकडे माहिती झाल्यामुळे जिथं जिथं शैक्षणिक स्वरूपाचे उपक्रम चालतात अशा बऱ्याच ठिकाणाहून आता आपल्याकडे दप्तरं मिळावीत यासाठी लोकांच्याकडून विनंती होते आहे. शेवटी तुमचा सगळ्यांचा सहभाग आणि श्रीपूजक मंडळाचं योगदान याच्यावर आपण हा उपक्रम करत असतो. यावर्षी आपल्याला माहित आहे की आखातामध्ये युद्ध चाललेलं आहे आणि त्याच्यामुळं पेट्रोलियम प्रॉडक्ट्सचे दर भरपूर वाढलेले आहेत आणि पेट्रोलियम प्रॉडक्ट्स मधलेच काही प्रॉडक्ट हे आपल्या पिशवीला म्हणजे सॅगच्या रॉ मटेरियलमध्ये वापरले जातात. त्यामुळे त्याचीही किंमत वाढलेली आहे. यावर्षी आपण थोडंसं मूल्य वाढवलेलं आहे. गेल्या वर्षी आपण 600 रुपये प्रति सॅग असं घेतलेलं होतं प्रति दप्तर. यावर्षी आपण 650 रुपये केलेलं आहे. कारण वाढलेल्या कॉस्टमध्ये तेवढं आपल्याला थोडंसं वाढवणं अपरिहार्य झालं. हे 650 रुपये आपण QR कोडद्वारे स्कॅन करून देऊ शकता. समिधा प्रतिष्ठानच्या अकाउंटची लिंक त्याच्यामध्ये खाली असेल त्याला तुम्ही ट्रान्सफर करू शकता आणि जास्तीत जास्त याच्यामध्ये योगदान देऊन आपल्याला ह्यावर्षी 1000 विद्यार्थ्यांच्या पर्यंत आपली दप्तरं पोहोचवायची आहे असा आपला उद्देश राहणार आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये या आजवर खूप सहकार्य केलेलंच आहे. तसंच सहकार्य याही वर्षी करावं किंबहुना त्याच्यापेक्षा थोडं जास्त सहकार्य करावं अशी माझी आपल्याला दोन्ही संस्थांच्याकडनं विनंती आहे. त्याचबरोबर यावर्षी थोडा आपल्याला हे कॅम्पेन सुरू करायला उशीर झालाय. त्यामुळे सर्वांना नम्र विनंती की आपल्या आप्तेष्टांच्यापर्यंत मित्रपरिवारापर्यंत हे आमचं आवाहन पोचवावं आणि या उपक्रमाला यशस्वी करावं. धन्यवाद.